नमस्कार मित्रांनो. नेमका हरभऱ्यावरती येणारा मर जो रोग आहे, मर रोग हा कशामुळे येतो माहिती आहे का? हे झाड बघा, नेमकं याच्यावर काय प्रभाव झालेला आहे? तर याच्यावर मर रोगाचा आजार आहे. त्यामुळे हे पूर्ण झाड सुकून गेलेलं आहे. नेमका हा मर आजार कशामुळे येतो, कोणत्या बुरशीमुळे येतो? तर एक बुरशी आहे जिचं नाव आहे फ्युजारियम सायसेरी. या बुरशीमुळं मर आजाराचा प्रादुर्भाव आपल्या हरभरा पिकावर दिसून येतो. हरभरा पिकावर हा प्रादुर्भाव कोणत्याही टप्प्यामध्ये दिसून येऊ शकतो. म्हणजे असं नाही की स्टार्टिंगला उगल्यानंतरच त्याच्यावर दिसेल किंवा लहान असताना दिसेल. हरभरा मोठं झाल्यानंतरही मर आजार नेमकं येऊ शकतो त्याच्यावरती. याच्यावर उपाय म्हणून काय, तर याच्यावर आपण पूर्ण लॉंग व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला बनवलेला आहे. तरी हरभऱ्यावर योग्य ती बीज प्रक्रिया करूनच हरभरा पेरा, जेणेकरून या रोगापासून आजारापासून आपला हरभरा वाचेल आणि उत्पन्न चांगलं होईल. मर आजार किंवा खोडकुजी हे दोन आजार मोठ्या प्रमाणात आपल्या हरभऱ्यावर दिसून येतात. तर खोडकुजी नेमकी कशामुळे होती? तर खोडकुजी ही होती बुरशी, ज्या बुरशीचं नाव आहे स्क्लेरोशियम रायफास आहे. आता या दोन्ही बुरशीचं नियोजन कसं करायचं किंवा या हरभऱ्याचं नियोजन कसं करायचं जेणेकरून आपल्या हरभऱ्यावर हे दोन आजार येणार नाही, मर रोग आणि खोडकुजी या बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे. आपलं यूट्यूब चॅनल आहे ॲग्रोशाळा, त्यावर जाऊन चेक करा. आणि यासाठी नेमकी कोणती बुरशीनाशक वापरायची याची माहिती आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.